नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे. घे भरारी तू या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मोफत टॅबलेट योजना. या योजनेच्या संदर्भात सर्व काही मी तुम्हाला डिटेल्सपणे सांगणार आहे. दरवर्षी ही योजना येत असते. संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकली होती. त्यावेळेस मी बऱ्याच मुलांनी लाभ घेतला आणि बऱ्याच जणांना त्याचा लाभ भेटला. पण भरपूर जणांनी फॉर्म भरला, त्यातल्या काही जणांना त्यामध्ये लाभ भेटलेला आहे. तर आता आपण परत ती योजनेच्या संदर्भात माहिती घेऊन आलेलो आहेत. तर आता ही योजना कोणासाठी आहे? जे विद्यार्थी मित्र आपले 10वी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. पूर्णपणे मोफत आहे. तुम्हाला कुठलाही शुल्क, कुठलेही पैसे, कुठलीही फी अदा करायची गरज नाही आहे. मी ज्या पद्धतीने सांगतोय त्याच पद्धतीने फॉलो करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला डिटेल्सपणे सांगतो या योजनेसाठी अजून पात्रता काय काय लागते ते, आणि ही योजना कोणत्या प्रवर्गासाठी आहे ते. तर त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्त काही अपेक्षा नाही, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे या संदर्भात काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सुरुवातीला तुम्हाला अशा पद्धतीने गुगलवरती आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फक्त महाज्योती टाईप करायचं आहे. महाज्योती टाईप केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल, जो अशा पद्धतीचा असेल. आता बघा, या ठिकाणी सुरुवातीची जी लिंक आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता हे खाली दिलेत, पण इथे जर क्लिक केलं तर मी डायरेक्टली त्या लिंकवरती जातो. त्यामुळे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही करा. ते सुरुवात तुम्ही मोबाईलवरून भरू शकता फॉर्म. तुमच्याजवळ लॅपटॉप असेल लॅपटॉपवरून भरू शकता, काही अडचण नाही आहे. मी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा हे पण सांगतोय आणि योजनेची माहिती पण सांगतोय. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, या ठिकाणी आपल्याला सुरुवातीच्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. महाज्योती ज्ञानदीप समतेचा यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक परत इंटरफेस येईल. तर बघा, या ठिकाणी महाज्योती असं इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर या 3 रेषेवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या 3 रेषेवरती, आणि या ठिकाणी तुम्ही झूम करून पाहू शकता. बघा, इथे दिसत असेल आता तुम्हाला. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर शकता तुम्ही अशा पद्धतीचा इंटरफेस आल्याच्यानंतर या ठिकाणी सूचना फलक दिसते. अर्थात तुमच्या मोबाईलवरती नोटीस बोर्ड असेल इंग्लिशमधून किंवा मराठीत असेल तर सूचना फलक दिसेल. तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर परत एक इंटरफेस अशा पद्धतीने येईल तुमच्यासमोर. तर आता या ठिकाणी विविध जे काही योजना राबवल्या जातात त्या योजनेची संपूर्ण यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर आपल्याला असं, तर आता या ठिकाणी आल्याच्यानंतर इथे पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर JEE असेल, NEET असेल किंवा MS सेट असेल. आता या ठिकाणी 26 ते 28 दिलेलं आहे, ट्रेनिंग दिलेलं आहे या ठिकाणी. तर आता याच्याच पुढे समोर तुम्ही पाहू शकता इथे क्लिक हिअर आहे ऑप्शन. या क्लिक हिअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक हिअरवरती क्लिक केल्याच्यानंतर परत एक तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. इथे पाहू शकता मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे इथे ठळकपणे ॲप्लिकेशन फॉर देण्यात आलेलं आहे. GEE असेल, नेट असेल, महाराष्ट्र सेट असेल. तर या ठिकाणी परिपत्रकवरती क्लिक करायचं आहे. आताच रजिस्ट्रेशन नाही करायचं आहे. तर आपल्याला योजनेची पूर्ण माहिती घ्यायची अगोदर, आणि नंतर मग तुम्हाला सांगतोय फॉर्म कसा भरायचा ते. तर या ठिकाणी परिपत्रकवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. परिपत्रकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत एक इंटरफेस ओपन होईल, जो परिपत्रकाचा असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण योजनेचा तपशील दिलेला आहे. काय सांगण्यात आलेलं आहे योजनेमध्ये, कोणासाठी आहे ही योजना. तर बघा, महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांना बाकीच्यांना लाभ नाही. SC ST असतील किंवा EWSवाले कॅन्डिडेट असतील किंवा ओपनवाले कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी ही योजना नाही आहे. तर बघा, पुढची पूर्वतयारी असते या परीक्षेची, त्याच्या तयारीसाठी 26 ते 28च्या अंतर्गत हे करण्यात येणार आहे. बघा, या ठिकाणी मोफत म्हणलेलं आहे. मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. मोफत तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. अर्थात तुम्हाला कोचिंग क्लासेस एकदम फ्रीमध्ये भेटणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला टॅब भेटेल आणि त्या टॅबच्या अंतर्गत तुम्हाला एक ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नामांकित कोचिंग क्लासेस तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतील. तुमच्या टॅबवरती तुम्हाला ऑनलाईन एज्युकेशन देतील. तर आता बघा, या ठिकाणी
सदर योजनेअंतर्गत महाज्योती विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण व टॅब देत आहे. बघा, टॅब देण्यात येणार आहे. मोफत ऑनलाईन प्रशिक्षण आणि तुम्हाला सोबत टॅब देणार आहे. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत. ऑनलाईन तुम्हाला बाहेर जर ऑफलाईन जर करायचं असेल क्लासेस, तुम्ही पाहू शकता जीईची किती फी आहे ते वगैरे. त्यामुळे तुम्हाला चांगले नामांकित क्लासेसचे तुम्हाला मोफत भेटणार आहे. ऑनलाईन प्रशिक्षण पण आणि सोबत टॅब पण देणार आहे. कोण तर महाराष्ट्र शासन. तर आता बघा, या योजनेसाठी तुम्हाला पात्रता काय आहे, तर तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी प्रथमतः. त्यानंतर तुम्ही ते विद्यार्थी कसा असावा, ते इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा किंवा असावी. सोबत तुम्हाला त्या विद्यार्थ्यांचं नॉन क्रिमिलियल गटातील असावा. मेन म्हणजे नॉन क्रिमिलियल उत्पन्न गटातील असावा. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हणले, सन 2026मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या, तुमची 2026मध्येच परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी. तुम्ही 2025चं 24चे म्हणसान किंवा ते नाही मागलं जमणार. फक्त आणि फक्त 26चं म्हणलेलं आहे या ठिकाणी. त्यामुळे जे विद्यार्थी मित्र 10वीला आत्ता उत्तीर्ण झाले त्यांच्यासाठीची योजना आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला आहे त्यांच्यासाठीच आहे ही योजना. बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी नाही, आर्टवाल्यासाठी नाही आणि कॉमर्सवाल्यासाठी नाही. फक्त आणि फक्त विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठीच योजना आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बघा, अजून तुमची निवड कशी होणार आहे विद्यार्थ्यांची, तर 10वीच्या प्राप्त टक्केवारीवर तसेच सामाजिक प्रवर्ग असेल तुमचा समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे. टक्केवारीवर आहे आणि सामाजिक प्रवर्ग सोबत समांतर आरक्षण. आता अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र सांगण्यात आलेली आहेत. आता तुमच्याकडे कागदपत्र कोणती असावी, आधार कार्ड असावं आणि आधार कार्डाचं तुम्हाला पुढील आणि मागील दोन्ही बाजू त्या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत. त्यानंतर रहिवासी दाखला असेल, जातीचं प्रमाणपत्र असेल, वैध नॉन क्रिमिलियल सर्टिफिकेट व्हॅलिड असेल, तेच 3 वर्षाची व्हॅलिडिटी असते त्याची नॉन क्रिमिलियलची. तर तुम्ही अगोदर काढला असेल तर ती बघा व्हॅलिडिटी आहे का त्याची. नसेल तर नव्याने काढा आणि मग अप्लाय करा. त्यानंतर 10वीची गुणपत्रिका तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सोबत तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांगाचा दाखला आणि अनाथ असेल तर अनाथांचा दाखला हे तुमच्याकडं असणं कंपल्सरी आहे. तर अर्ज कसा करायचा आहे मी जर सांगतो तुम्हाला पुढे कसं आहे ते. आता हे झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी बघा, अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वसाक्षांकित म्हणजे स्वतःच्या सही करून त्यावरती स्पष्ट दिसेल असं स्कॅन करायचे आणि तुम्हाला त्यासोबत जोडायचे आहेत, म्हणजेच अपलोड करायचे आहेत. आता या ठिकाणी बघा, कोणत्या प्रवर्गासाठी किती टक्के आरक्षण दिलेलं आहे. OBCसाठी 59% आहे. विमुक्त जाती अ असेल त्यांच्यासाठी 10% आहे. भटक्या जमाती ब असेल त्याच्यासाठी 8% आहे. आणि भटक्या जमाती क असेल किंवा NTC असेल त्यांच्यासाठी 11% आहे. भटक्या जमाती ड असेल म्हणजेच NTD असेल त्यांच्यासाठी 6% आहे. विशेष मागास प्रवर्ग आहे SBC त्यांच्यासाठी 6% आहे. अशा पद्धतीने हे 100% आहे. आणि सर्वात आता समांतर आरक्षण कसं आहे, प्रवर्गनिहाय 30% जागा आरक्षित आहेत महिलांसाठी, दिव्यांगासाठी 4% आहेत आणि अनाथासाठी 1% आहे जागा राखीव. तर आता हे झालं विद्यार्थी मित्रांनो. तर आता शेवटची तारीख बघा, अर्जाच्या काही अटी आणि शर्ती आहेत आणि शेवटची तारीख बघा. तर शेवटची तारीख आहे 30/5/2026 आहे. तुम्ही 30 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता. आता यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, पोस्टाने किंवा ईमेलने तुमचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईनच फॉर्म भरावा लागेल. आणि त्यामध्ये अजून काय म्हणले, जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे, स्वीकारणे, तसेच निवडीची पद्धत असेल ते बदलणे, याबाबत सर्व अधिकार कोणाला आहेत, व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील. त्यामुळे जे विद्यार्थी अर्ज करतायत 10वीचे ते ग्रामीण भागातील असतील तर त्यांना 60% असणं कंपल्सरी आहे आणि शहरी भागातील असतील तर 70% गुण घेणं अनिवार्य आहे त्यांच्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, ग्रामीण भागातील असतील तर 60% आहे, शहरी भागातील असतील तर 70% आहे. तरच तुम्ही अप्लाय करू शकता, नाही तर अप्लाय करू शकत नाही. आणि त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे, सदर प्रशिक्षणाची निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात इयत्ता 11वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा पुरावा त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. सोबत बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला जोडणं बंधनकारक राहील. जे विद्यार्थी सदर कागदपत्रे सादर करणार नाहीत अशा विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल. आता बघा, या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, तुम्हाला 11वीला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे
त्यासोबत तुमच्याकडे प्रवेशपत्र जे प्रवेश घेताना जो पुरावा असतो तुमच्याकडे प्रवेश फी पावती असेल ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सोबत तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट पण काढणं त्याच्यासोबत गरजेचं आहे. ते तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. सदर कागदपत्रे जर तुम्ही सादर नाही केली तर तुमची निवड काय करण्यात येणार आहे, रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे 11वीला सायन्सला ॲडमिशन घेणाऱ्यानेच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. पुढे काय म्हणले बघा, कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रिया दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्याची सदर माहिती चुकीची, दोषपूर्ण किंवा दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्याची निवड काय करण्यात येणार आहे, रद्द करण्यात येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज भरताना कोणत्याही प्रकारचे जर तुम्हाला अडचणी आल्या तर या ठिकाणी कॉल सेंटर देण्यात आलेला आहे. हा नंबर आहे त्यांचा, यावरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमचे जे काही अडचणी असतील त्या ठिकाणी तुम्ही मांडू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अशा पद्धतीची माहिती होती. माहिती कशी वाटते नक्कीच कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा.